श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, आलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळूमामांची सेवा म्हणजे काय, जे मी तुम्हाला दररोजचं बाळूमामांचे संदेश सांगत असते, जे तुमचं हरलेलं मन आहे त्या मनाला पुन्हा एकदा आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी मी ताकद देते, प्रेरणा देते, जे मोटिवेशनल संदेश तुम्हाला देते. तर या संदेशाचं महत्त्व काय आहे आणि हे संदेश मी कशावरून सुरुवात केली आहे किंवा या संदेशाचा अनुभव माझा काय आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, बाळूमामांची जी नित्यसेवा मी तुम्हाला दररोजचं सांगते, ती नित्यसेवा म्हणजे आगळी वेगळी काहीच नाही. मी तुम्हाला सांगते तशीच आहे, परंतु बाळूमामांची सेवा ही कुठले अध्याय वाचायचे नाहीत किंवा कुठला ग्रंथ वाचायचा नाही किंवा कुठल्या माळ हातामध्ये धरून जप करायचा नाही. मामांची सेवा म्हणजे अगदी फोटोची स्वच्छता करून, मामांना गंध लावून, फुले अर्पण करून, अगरबत्ती लावून, नैवेद्यासाठी गुळाचा खडा आणि एका तांब्यामध्ये पेल्यामध्ये थोडंसं मामांसाठी पाणी. बस, मामांची एवढीच सेवा आहे. तुम्हाला शक्य झालं तर आरती करू शकता, नाही तर नाही आरती केली तरीही चालेल. पण मामांचे जे काही हे संदेश आहेत, जे तुम्हाला प्रेरणा देतात, तुम्हाला आयुष्यामध्ये कसं जगायचं, कुणापासून सावध राहायचं किंवा मामांचा आशीर्वाद आपल्यावर असल्यास काय संकेत मिळतात, हे जे काही मी तुम्हाला ज्या संदेशामार्फत, ज्या संदेशाच्या थ्रू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर हे संदेश असे आहेत, की या प्रेरणेतून मी संदेश सुरुवात केले आहेत, की जे मी स्वतः माझ्या अनुभवातून मी ते संदेश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते तुम्हाला खूप आवडत गेले आणि तीच मामांची एक सेवा बनली. आता ज्यावेळेस मग मी संदेश बनवायला सुरुवात केली, तुम्हाला सर्वांना खूप आवडले आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स होते ते आणखीन वाढत गेले. ज्यावेळेस मी संदेश सांगायला सुरुवात केली, तुम्हाला मोटिव्हेशनल द्यायला सुरुवात केली, त्यावेळेस मला माझ्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम्स, संकट होते, जे आजारपण असेल, जे काही असेल, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की मी यूट्यूबवर वगैरे किंवा जे काही आहे लाईफ ती पूर्ण यूट्यूबवर आहे, अशामधला मुळीच भाग नाही. तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं असं आहे, तर आजपर्यंतही झालं तर माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे, माईक वगैरे काहीच नाही. मी अशा प्रकारे व्हिडिओ शूट करते फक्त आणि फक्त मामांची सेवा. कुठंतरी मी जेव्हा जीवनामध्ये हरते, जेव्हा मी गुडघे टेकवते, जेव्हा माझं आयुष्य मला नको-नकोसं वाटतं, तेव्हा हे जे काही मी तुम्हाला सेवा देते, याचं फळ मला आयुष्यामध्ये कामाला येतं. आणि त्यावेळेस मामा माझ्या पाठीशी उभे राहतात, माझा हात पकडतात आणि मला योग्य ती दिशा दाखवतात. आणि हेच माझं पुण्य आहे. मला पैसे वगैरे काहीच नाही. जास्त पैसे वगैरे काहीच नाही. फक्त हे जे काही आहे, हे फक्त पुण्य कमवायचं आहे आणि या पुण्याच्या जीवावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मामांच्या, स्वामींच्या आशीर्वादाने आज मी तुमच्यासमोर जिवंत आहे. आणि हीच माझ्या आयुष्यातली खरी कमाई आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर बघा, ज्यावेळेस मी संदेश बनवायला सुरुवात केली, ते तुम्हाला आवडत गेले. माझी परीक्षा आणखीनच कठीण सुरू झाली. मामांनी माझी खूप परीक्षा घेतली आणि मग जे संदेश दररोजचं ऐकायचे, नित्यनेमाने ऐकायचे. म्हणजे संदेशामध्ये मी असं सांगितलं, की जर तुमची काही इच्छा असेल, तर तुम्ही मामांसमोर संकल्प करा, की "बाळूमामा, मी तुमचा संदेश नित्यनेमाने 11 दिवस ऐकेल" किंवा हे जे काही तुमचा संदेश आहे, जो मी पाठवलेला संदेश आहे, तो संदेश मी 5 भक्तांना दररोजचं शेअर करेन. जो काही आहे संकल्प आहे. आता ज्यावेळेस हा संदेश मी तुम्हाला सांगते, तेव्हा मी मामांच्या समोर एक संकल्प केलेला आहे, की "बाळूमामा, जो कोणी माझे संदेश ऐकेल, शेअर करेल आणि घराघरामध्ये मामा सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करेल आणि जो मला हातभार लावेल, सेवेकरी घडवण्यामध्ये मला हातभार लावेल, त्याची कसलीही कठीणातली कठीण इच्छा तुम्ही पूर्ण करा." असं मी आपल्या मामांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी ते संदेश बनवते आणि संदेशामध्ये तुम्हाला जरी ते यूट्यूबवरचे संदेश किंवा ऑनलाईन किंवा एक थोडासा टाईमपास जरी वाटत असला, पण त्या संदेशामध्ये खूप मोठी ताकद आहे. कारण जो जो काही मी तुम्हाला संदेश सांगते, तो मामांच्या संकल्पाने बनलेला आहे. एवढी त्या संदेशाची ताकद आहे. म्हणून त्या संदेशावर विश्वास ठेवा. मी मामांना असं सुरुवातीला सांगितलेलं, की "मामा, मी दररोजचा तुमचा संदेश बनवेन." परंतु मामांसमोर एकच संकल्प आहे, की मला घराघरामध्ये मामा सेवेकरी घडवायचा आहे. घराघरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एकतरी मामांचा सेवेकरी झालाच पाहिजे, असा माझा मामांसमोर संकल्प आहे. म्हणून मी एवढं मामांचीच सेवा करते. म्हणून मी त्या संकल्पाला अनुसरून मी तुम्हाला संदेश सांगते. आणि जो कोणी हे संदेश शेअर करण्यात किंवा मामा सेवेकरी घडवण्यामध्ये मला मदत करेल, संदेश शेअर करून, तर त्याचीसुद्धा मामा कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करतील. आणि काही भक्तांनी सुद्धा असंच केलं. मामांसमोर माझ्यासारखा संकल्प केला, की आम्हीसुद्धा मामा सेवेकरी घडवण्यात किंवा आम्ही तुमच्या संदेशाला प्रतिसाद देऊन, आणखीन आम्ही शेअर करून, आम्ही मामा सेवेकरी घडवण्यामध्ये नक्कीच आम्ही हातभार लावू शकतो. आणि प्रत्यक्ष त्या सेवेकऱ्यांनी केलं, तर खरंच त्यांच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण झाल्या. त्यांनी मला
मेसेज केले, DM केले, त्यांचे अनुभव सांगितले. तर आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा बाळूमामांचे काही अनुभव आले असतील तर Instagramला तुम्ही मला DM करा. त्यावर सुद्धा आपण एक तुमच्या अनुभवाचा नक्कीच मी व्हिडिओ बनवेन. बघा Instagramला सुद्धा मी ॲक्टिव्ह आहे. Facebook पेजला सुद्धा मी ॲक्टिव्ह आहे. निकिता सुरनेस नावाने आहे. तिथे मला तुम्ही DM करा. जे काही तुमचे अनुभव असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू नका. तर ते डायरेक्ट मला Instagramला किंवा Facebook पेजला DM करा. त्यावर मी एक सविस्तर असा व्हिडिओ सर्व भक्तांना जी काही मामा सेवेतील विश्वास आहे, मामा सेवेची जी काही शक्ती आहे ती सगळ्यांच्या मनामध्ये जागा करेल आणि प्रत्येकजण मामा सेवेकरी होण्यासाठी तयार होईल, मामांचा सेवेकरी होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं, की मी जे काही संकल्प सांगते ते ऑनलाईन किंवा चुकीचे असे समजू नका. तर त्या मामांच्या संकल्पाने हे संदेश बनलेले असतात. म्हणून त्या संदेशाला प्रतिसाद द्या आणि ती एक मामांची सेवाच आहे असे समजा आणि दररोजचे मामांचे संदेश ऐकत राहा. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळूमामा.